स्टार इंडिया वन मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजची प्रमुख माहिती। बालम टाकळीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी। शेवगाव तालुक्यातील बालम टाकळी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती शनिवार दिनांक 1 रोजी सकाळी मोठ्या उत्साहात व श्रद्धाभावाने साजरी करण्यात आली। अण्णाभाऊ साठे नगर तसेच ग्रामपंचायत कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार व पुष्पगुच्छ अर्पण करून अभिवादन केले। यावेळी उपस्थितांनी अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि लोकजागृतीच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा आदर्श समाजाने घ्यावा असे मत व्यक्त केले। तसेच अण्णाभाऊ साठे नगर येथे जयंती उत्सव समितीच्या वतीने उभारण्यात आलेल्या स्तंभाचे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर असे नामकरण करण्यात आले। तसेच ध्वजारोहण करून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या कार्यक्रमास सरपंच डॉक्टर राम बामदळे, उपसरपंच सर्जेराव घोरपडे, ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामनाथ राजपुरे, भाजपचे नेते तुषार वैद्य, हरिश्चंद्र घाडगे, रोहिदास भोगले, विक्रम बारवकर, राजेंद्र देशमुख, परसराम घोरपडे, बाळासाहेब जाधव, मधुकर पाटेकर, प्रभाकर घोरपडे, अरुण भोंगळे, गणेश भोंगळे, सूर्यकांत भोंगळे, लाला पौळ, रतन पौळ, आबासाहेब पौळ, परमेश्वर मिसाळ, नितीन पाटोळे, ज्ञानेश्वर पौळ, विकास घोरपडे, संदीप पौळ, उमेश पौळ, बाळासाहेब पौळ, गणेश मिसाळ, सोमनाथ मिसाळ, दिलीप चव्हाते, किशोर मिसाळ, माऊली मिसाळ, विठ्ठल मिसाळ, संजय मिसाळ, सचिन मिसाळ, प्रदीप पटवेकर यांच्यासह ग्रामस्थ, युवक व जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी इसाक शेख, शेवगाव। हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि ध्वजारोहणाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे। तेव्हा सर्वप्रथम ज्या युवकांनी सहभाग घेऊन या ठिकाणी हा स्तंभ उभारला त्यांच्यासाठी एकदा सर्वांनी डोळ्यात टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करावं। कारण अण्णाभाऊ साठे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे साहित्यरत्न, विविध पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत। त्यांनी समाजासाठी खूप मोठं योगदान अण्णाभाऊ साठेंचं आहे। ज्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि त्याच पद्धतीनं या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंचं नाव आदरानं या भारताच्या इतिहासात घेतलं जातं। आज त्यांच्या जयंती निमित्तानं आपण सर्व ग्रामस्थांच्या वतीनं प्रथम त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि याच पद्धतीनं प्रत्येक वर्षी युवकांनी अतिशय, काल आम्ही पाहिलं अगदी 1-2 दिवसामध्ये त्यांनी तयारी करून या ठिकाणी त्यांनी स्वतःची वर्गणी याच्यामध्ये गोळा केली आणि हा स्तंभ या ठिकाणी उभारला। मला वाटतं बऱ्याच वर्षानंतर जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय, त्यामुळे खूप आनंद या ठिकाणी झालेला आहे। संध्याकाळी 6-7 वाजता चांगला कार्यक्रम करू। सर्व महिला सर्वांना या ठिकाणी उपस्थित राहायचं। आपण वाजत गाजत रोडपर्यंत जाऊन आपलं त्या ठिकाणी मिरवणूक छोट्या प्रमाणात आपण मिरवणुकीचं नियोजन करू आणि या पद्धतीने शांततेने मिरवणूक आपल्या घोषणा देत अण्णाभाऊ साठेंच्या 10 ला का? ठीक आहे चालतंय। सर्व संध्याकाळी सर्व महिलांनी या ठिकाणी उपस्थित राहून, आता कारण आज 2 दुर्घटना झाल्या, पुन्हा ते भीमामाची घटना झाली, एक दशक्रिया विधी। आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। पाहत रहा स्टार इंडिया। फेसबुक आणि इंस्टाग्राम स्टार इंडिया वन ला फॉलो करा। पाहिल्याबद्दल धन्यवाद।